नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन रेसिपीमध्ये। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी लई 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 भारी असा नाश्ता घेऊन आली मी रेसिपी। काय पराठे झाले आपले, आलूचे पराठे पाते एक नंबर तुपातले पराठे आहे ना। तुम्ही जर खासान ना असे पराठे बनवून, तर तुम्ही मटन चिकन मछली सगळं भुलून जासान। रोज म्हणसान की बिचारे आलूचे पराठे बनव। तर चला मित्रांनो, आता आपले आलूचे पराठे काय चमचमीत छमछमीत बिलकुल एक नंबर झाले, लय भारी झाले। तर तुम्हाला पराठा पाहून तुमच्या तोंडाले बी पाणी आलं का नाही? कमेंट करून सांगा बरं, नक्की कोणाकोणाच्या तोंडाले पाणी आलं। एक नंबर शेकला, मस्त शेकला बिलकुल पराठाचा। चला आता पराठा कसा बनवायचा, मला स्टेपनं पराठा बनवायचा आहे ना स्टाईलमध्ये। तर चला मित्रांनो, त्यासाठी मस्त गॅसवर पाणी घेतलं, थोडंसं पाणी घेतलं अर्धा गंज, त्याच्यात टाकलं नमक। आता टाकू आपण मस्त त्याच्यामध्ये स्टाईलनं बिलकुल आलू। हे MP चे आलू आहेत, आपण आपले इकडले आलू घेऊ शकता। MP चे आलू MPतच भेटतात, आपल्या महाराष्ट्रात भेटत नाही। तर आपल्या महाराष्ट्रातलेच आलू घ्यायचे, नाही तर जिद्द करसान की शीतलबाई राहते MPत, मग शीतलबाईच्या MPच्या इकडलेच आलू पाहिजेत, असं काही नाही। तर मस्त आता आलू टाकले, आता मस्त पाण्यात सगळे आलू मस्त उकडू द्यायचे चांगले। तर बघा सगळे आलू टाकले, आता आपण याच्याकडे लक्ष द्यायचं काम नाही। चला मसाला तयार करू। त्यासाठी मी घेतल्या 7-8 मिरच्या, एक लसणाचा गाठा, मस्त त्याच्यात टाकलं नमक आणि मस्त मिक्सरमधून खुर्र बिलकुल काढून घ्यायचं। हे अशी चटणी मस्त बनवली आहे ना। तर चला आता मस्त आटा आपण तयार करू। तुम्ही आटा घेतला, त्याच्यात 1 चमच बेसन घेतलं, मग टाकलं नमक आणि चांगलं बिलकुल त्याच्यात टाकला ओवा, तो बी घासून, कारण ओवा टाकल्याशिवाय आपल्या पराठ्याला चव नाही। तर मस्त खसखस 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 मस्त तड हातावर ओवा घासायचा आणि टाकायचं। आणि आता थोडं 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 पाणी घेऊन मस्त आटा बिलकुल करून घ्यायचा। आता थोडंसं ते तूप टाकायचं भुलली होती मी याच्यात, तर आता टाकू राहिली मी तूप। मी म्हटलं चला तसं बी दाखवलं तर काही नाही। तर 1 चमच मस्त तूप टाकलं आणि आता मस्त चुरून घ्या। मस्त जेवढी ताकद असेल तेवढ्या ताकदीनं मस्त बिलकुल आटा चुरून घ्यायचा आहे ना। असा जिवार येत सारखं नाही चुरायचा बरं, चांगला चुरायचा। हे मी कशी चुरतो, खसं 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 असा आटा चुरून घ्यायचा मस्त आजीबाईसारखा। आपट्याचा बी त्याला आहे ना, जेवढा आटा आपला मस्त मऊ असला ना, तेवढे आपले पराठे एक नंबर लागतात, एक नंबर बिलकुल है ना। तर चला आपला आटा मस्त गुंदून घेतला, तर आट्याला मस्त 10 मिनटासाठी रेस्ट करू द्यायचं, त्याला थोडासा आराम करू द्यायचा, मग त्याला ग्लो येते चांगला आहे ना। तर चला मित्रांनो, आता आपले आलू शिजून घेतले। आता चला आलूचे मस्त टक्कर काढू, पूर्ण व्यवस्थित टक्कर काढून घ्यायचे, घाई गडबड करायची नाही, मस्त व्यवस्थित टक्कर काढून घ्यायचे, नाही तर अर्धे ठेवसान त्या आलूलेच। तर हे बघू शकता, आता मस्त आपण आलूचे टक्कर काढून घेतले। आता या आलूले आहे ना एक नंबर मस्त बारीक करून घ्यायचं आहे ना, मॅश करायचं मस्त बारीक। तर मी इथं हातानं चालली होती करायला, हे पण गरम होते आलू। म्हटलं बापाशी ते हात काही जायला पुरत नाही, त्यासाठी घेतला खलबत्त्याचा, ते खलबत्ता कुट्याचं आणि ठसं बसली खिसत। कोण पायात बसीन ते मॅशर कुठी आहे काय कुठी आहे, जे असलं का नाही किचनमध्ये त्यांना दिमाग लावायचा आहे ना। असं नाही की मॅशर तर मॅशरच पाहिजे, खलबत्त्यानं काम झालं आपलं, आहे की नाही। चला आता पॅनमध्ये मस्त थोडंसं तेल टाकू। तेल मस्त आपलं गरम झालं, त्याच्यात टाकू जरासं जिरं मस्त तडतड नाचायला लागलं। आता टाकू मस्त कांदा, 3 मस्त कांदे कापले। तुम्ही काय करायचं, तुम्हाला जर तो मसाला स्टोअर करून ठेवायचा असेल दुसऱ्या दिवशी बी, तर कांदा अजिबात टाकायचा नाही आहे ना। कांदा टाकल्यानं त्याला सुट्टे पाणी, त्याला सुट्टे वास आणि लवकरात लवकर खराब व्हायचं चान्सेस असतात। तर त्या आता आपला कांदा झाला एक नंबर बिलकुल। आता आपण हे चटणी टाकू त्याच्यात, जे आपण हिरव्या मिरच्याची मिक्स केली होती चटणी, ते दिली टाकून। आता टाकू हळद, दुनियाभरचे मसाले टाकायचे, कंजूशी बिलकुल नाही। हळद टाकली, धनिया पावडर टाकली, आता गरम मसाला टाकला आणि मिरची पावडर तर टाकणंच आहे बाबा, कारण आपण महाराष्ट्रातले लोक, आपल्याला ना पांचट जेवण अजिबात आवडत नाही। महाराष्ट्रात लोकाले एकदम बिलकुल जिभेले जोपर्यंत फोडं येत नाहीत तोपर्यंत आपल्याला आपलं मन भरत नाही की आपण जेवण केलं म्हणून, आहे ना। तर चला मित्रांनो, आता जे आलू आपण मिक्स केले होते, ते आलू मस्त याच्यात मिक्स करायचे, पूर्ण मसाला याच्यात मिक्स करा लागते बरं, है ना।
नाहीतर आबडधोबड केलं आणि बस पराठे जमणार नाही ते. आता मस्त हिरवागार मस्त आपला धनियाची मस्त चादर देऊ त्याच्यावर टाकून बिलकुल. कारण जेवढा धनिया असला ना एक नंबर पराठे लागतात, एक नंबर लय भारी बिलकुल. आता याले पूर्ण मिक्स करायचं आहे ना, घाई नाही करायची, आबडधोबड इकडून तिकडून केलं आणि बस झालं. अरे नाही 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 बाबा, तसं नाही, मस्त व्यवस्थित मिक्स करायचं. कसं झालं आता आपला हे आलूचं बॅटर, तुम्हीच सांगा कसं दिसते. काय मस्त चमचमीत छमछमीत बिलकुल एकदम मुलायम. तर जो आटा आपण मस्त गुंडला होता तो आटा थोडासा घेऊ आणि त्याला थोडंसं मशाज करू त्याची चांगली, आणि त्याच्याने छोटे छोटे मस्त गोळे मस्त कापून घेऊ एकसारखे बिलकुल, है ना. हे आता मी एकसारखे मस्त गोळे कापून घेतो. चला आता आपण पराठे लाटायला सुरुवात करू. तर मस्त थोडंसं पीठ लावलं आणि आता मस्त छोटीशी पोळी मस्त लाटून घ्यायची. त्याच्यात लावायचं मस्त तूप, मस्त मक्खन लगा के मस्त तूप लावून घ्यायचं अंदरून. आणि जसं आपण पुरणपोळी भरतो ना तसंच भरायचं. आणि आपला मसाला भरायला कंजूशी करायची नाही. जेवढा मसाला आपण याच्यात फिलिंग केली ना एक नंबर आपले पराठे होतात, है ना. तर हे असं व्यवस्थित भरून घ्यायचं आपल्याला. आणि आता हे बिलकुल पूर्ण लॉक करून घ्यायचं आणि थोडंसं पीठ टाकायचं, व्यवस्थित असं प्रेस करायचं आणि मस्त पराठा लाटून घ्यायचा आपला. हे थोडासा पराठा तर यानंच असा होऊन गेला आपल्या हातानं, आहे ना. आणि हलक्या हातानं लाटत बसायचं बरं, आरामशीर हळूहळू, नाहीतर फुटून जातील. तर आता थोडासा लाटला मी. चला आता घेऊ काढून मस्त ताव्यावर मस्त शेकू. आता हे तावा आपला सन गरम झाला, त्याच्यावर टाकू मस्त तूप बी आपलं सुनसुन करायला लागलं मस्त. चला त्याच्यावर टाकू आता आपला पराठा. आता पराठा टाकला. आता पराठा आहे ना एकदम स्लो फ्लेमवर शेका लागते बरं आपल्याला, तरच तो पराठा एकदम खमंग होते, बिलकुल खुशखुशीत होते, आहे ना. तर आता याला मस्त अलटी करून मस्त शेकून घ्यायचं. बघू शकता तुम्ही, मस्त अलटी करून शेकून घेतला. थोडा स्लो फ्लेमवर हे करावं लागते, है ना. मस्त अलटी करून मस्त व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे ना पराठा. तुम्ही बघू शकता मित्रांनो. आता मस्त तूप टाकायचं त्याच्यावर, थोडंसं तूप मस्त लावून घ्यायचं आणि आपला पराठा बिलकुल रेडी. कसा चमचम चमकून राहिला मस्त तुपानं, आहे एक नंबर बिलकुल चमचम छमछम. आपला पराठा काय मस्त नरम लुसलुशीत असं चमकूनच राहिला बिलकुल तुपानं, हे सांगा काय कमी आहे आपल्या पराठ्यातनी. असा पराठा जर बनवला ना, मटण खाणं चिकन खाणं भुलून जासान तुम्ही. आणि त्यासाठी त्याच्यासोबत घेतली मस्त दही 1 वाटी. आणि हे लोणचं ना मी स्वतः बनवलं बरं, एक नंबर लोणचं बनवलं. ज्याच्या त्याच्या घरी देतो ना, ती एमपीतनी सगळे नाव काढतात, बापरे क्या इतना अच्छा अचार बनाया शीतल तूने, लय नाव काढतात आपल्या आचाराचं, माहीत आहे. आणि त्याच्यात मस्त 3 मिरच्या घ्यायच्या, कारण महाराष्ट्रावाले हवा पण आपल्याला तर मस्त तिखट खाणं बनताय भाई. की तिखट खाल्ल्याशिवाय आपल्या जिभेची मजाच नाही, आहे की नाही. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला, व्हिडिओ जर चांगला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रात शेअर करा आणि एक सुंदरशी मस्त कमेंट ठोकून जा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलचं बटन दाबा, ते घंटी बी दाबून जा बरं, ताकी जे बी मी व्हिडिओ टाकीन ते तुमच्याजवळ पय्यत येऊन जातील, कुठेच थांबतील नाही ते, है ना. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करू. परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही तुमची काळजी घ्या तोपर्यंत, आणि मस्त खा पिया, चांगली मस्त काळजी घ्या तुमची, आणि असेच पराठे बनवून पहा. परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.